घरी कारलं आणलं की पहिला प्रश्न पडतो, आज भाजी करायची की काहीतरी वेगळं. आज म्हटलं नेहमीची भाजी नको, काहीतरी कुरकुरीत करून बघूया. यावेळी मी कारलं अगदी पातळ कापलं, त्याला मीठ लावून झाकून 20 मिनिटं बाजूला ठेवलं. त्यानंतर त्यातील पाणी पिळून काढलं. मग त्याला बेसन, कॉर्नफ्लोअर, लाल तिखट, धनेपूड, हळद, आमचूर पावडर आणि अर्धा लिंबाचा रस घालून सगळं छान एकजीव करून घेतलं. यानंतर गरम तेलात कारल्याचे तुकडे थोडे थोडे करून सोडले आणि मध्यम आचेवर छान सोनेरी रंग येईपर्यंत तळून घेतले. बाहेरून एकदम कुरकुरीत आणि प्रत्येक घासात मसाल्याची मस्त चव. एवढे खमंग कुरकुरे तयार झाले की बघता क्षणी खावंसं वाटेल. कारल्याची ही वेगळी रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. घरच्यांनाही नक्की आवडेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका सोप्या आणि चविष्ट रेसिपीसोबत. धन्यवाद.